नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात 3 वसंत अत्यंत सुप्रसिद्ध आहेत। त्यापैकी पहिले वसंतदादा पाटील, दुसरे वसंतराव नाईक आणि तिसरे वसंतराव साठे। यापैकी पहिल्या वसंतरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपले मोठे स्थान निर्माण केलेले होते। वसंतदादा मुख्यमंत्री म्हणून जास्त काळ नसले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी अनेक महत्त्वाच्या नोंदी केल्या। हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून महाराष्ट्राला दुसऱ्या वसंतराव नाईकांची ओळख आहे। शेती हाच विकासाचा मूलभूत आधार आहे असे वसंतराव नाईक यांचे म्हणणे होते। या दोन्ही व्यक्तिमत्वासारखेच प्रसन्न असे तिसरे व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव साठे। कामगारांचे नेते, समाजवादी विचारवंत आणि वसंतासारखे मोहक व्यक्तिमत्वाचे वसंतराव साठे यांनी 1972 साली तत्कालीन इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही। 1972 सालामध्ये अकोल्यातून खासदार असलेल्या खान मोहम्मद असगर हुसेन यांचा वसंतराव साठे यांनी पराभव केला। काँग्रेसचे तिकीट मिळाले आणि त्यांनी सहज विजय मिळवला। मुळातच अतिशय हुशार आणि विद्वान असलेल्या वसंतराव साठे यांना इंदिराजींच्या अंतर्गत वर्तुळात अत्यंत महत्त्वाचे स्थान होते। वसंतराव यांनी त्या काळात ब्युरोक्रेसी म्हणजेच सरकारी अधिकारी यांची बांधिलकी सत्तारूढ पक्षाशी असली पाहिजे असे मत व्यक्त करून त्या काळात चांगलीच खळबळ उडवून दिली होती। त्यांचे शब्द तेव्हा खळबळजनक वाटले असले तरी आता त्याची प्रचिती आपल्यालाही येऊ लागलेली आहे। आज वसंतराव 100 वर्षांचे झाले असते। त्यांनी आपल्या खासदारकीच्या काळात कितीतरी वक्तव्य देऊन वेगवेगळ्या प्रकारे सरकार सोबतच जनतेची नाडी पकडण्याचा प्रयत्न केला होता। वसंतराव सच्चे समाजवादी होते। त्या काळी काँग्रेसलाही समाजवादाचे वावडे नव्हते, त्यामुळे ते पक्के काँग्रेसजन म्हणून ओळखले गेले। शब्दप्रभू असलेल्या साठे यांनी काँग्रेसला नवनवीन नारे दिले। इंदिराजींच्या पराभवानंतर 1980 साली न जात पर ना पात पर मोहर लगे की हात पर हा त्यांचा नारा जबरदस्त लोकप्रिय झाला होता। आणीबाणीच्या काळात इंद्रकुमार गुजराल यांच्यानंतर वसंतराव साठे यांच्याकडे माहिती आणि प्रसारण खाते देण्यात आले होते। त्या काळी भारतात टीव्हीचे युग सुरू झाले होते। जगात सर्वत्र रंगीत टीव्हीचे प्रसारण होत होते, मात्र भारतात रंगीत टीव्ही सुरू झाला नव्हता। त्या काळी त्यांनी अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून राष्ट्रकुल खेळांच्या आधी रंगीत टीव्हीचे प्रसारण सुरू करून दाखवले। वसंतराव जसे समाजवादी होते तसेच ते विदर्भवादीही होते। इंदिराजींनी वेगळ्या विदर्भाची मागणी जवळजवळ मान्य करून टाकलेली होती, पण काही कारणाने घोषणा करण्यात आलेली नव्हती। केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक खाती सांभाळणाऱ्या वसंतरावांच्या व्यक्तिमत्वात गोडवा होता, जी रसिकता होती, जे साहित्य प्रेम होते, जी पक्षनिष्ठा होती, त्यासोबतच सर्वांनी प्रसन्न करणारे खळखळीत हास्य होते। ही सर्व त्यांची खास वैशिष्ट्ये मानली पाहिजेत। गुंतागुंतीच्या आखाड्यात असूनही त्यांच्या नावाप्रमाणे आपल्या मनातील वसंत बहार शेवटपर्यंत त्यांनी कायम राखलेली होती। वसंतराव जेव्हा पहिल्यांदा अकोल्यातून निवडून आले तेव्हा महासागरने एक मथळा दिला होता, वसंतराव आता दिल्लीत साठेबाजी करणार, आणि नंतरच्या काळात ते अक्षरशः खरे ठरले। वर्धा येथील त्यांनी लढवलेल्या शेवटच्या लोकसभा निवडणुकीत कॉम्रेड रामचंद्र घंगारे यांनी त्यांचा पराभव केला। त्यानंतर त्यांची साठेबाजी तिथेच थांबली। त्यांना या पराभवाची जराही अपेक्षा नव्हती, पण त्यानंतर त्यांच्या मनाची चलबिचल त्यांना थांबविता आले नाही। विदर्भ राज्य व्हावे ही त्यांची इच्छा होती, पण ती फलद्रूप झाली नाही याची त्यांना शेवटपर्यंत खंत राहिली। वसंतरावांच्या या मोहक हास्याला आमचा मनापासून मानाचा मुजरा। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।